लोकसभेकरता 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। ही मतमोजणी पारदर्शक करण्याकरिता उमेदवारांचे प्रतिनिधी देखील मतमोजणी दरम्यान उपस्थित राहणार आहेत। एका उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणी दरम्यान 115 टेबलवर एका उमेदवाराचे 115 प्रतिनिधी मतमोजणी करता उपस्थित राहू शकतील। अमरावती लोकसभा निवडणूक 26 एप्रिल रोजी आटोपली, तर 4 जून रोजी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत 37 उमेदवार रिंगणात होते। मतदानानंतर सर्वच ईव्हीएम लोकशाही भवनातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या। इथे 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तर दररोज 2 उच्चस्तरीय अधिकारी भेट देत आहे आणि इथला आढावा घेत आहेत। याशिवाय लोकसभा निवडणूक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला देखील इथे पाहणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व्हावी याकरता मतमोजणीच्या दिवशी एका टेबलवर उमेदवारांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी राहणार आहे। एका विधानसभा मतदारसंघात 18 तर 6 विधानसभा मतदारसंघात 108 आणि बॅलेट पेपरच्या 6 टेबलवर प्रत्येकी एक असे एकूण 115 उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबतची मंजुरी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे आणि तशी व्यवस्था देखील निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वीच या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहावं लागणार आहे, तर उमेदवारांकडून प्रतिनिधींचे नावे मागून त्यांना पासेस दिली जाणार आहे।